श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री जगदंबाय नमः। श्री आदिशक्ति माताय नमः। शारदीय नवरात्र उत्सव आणि या पवित्र स्थानावर चालत असलेला भव्य दिव्य हा सोहळा साक्षात एक अभूतपूर्व आहे। ज्या देवीचं स्मरण करायचंय तिला आमच्या डोळ्याच्या समोर या ठिकाणी स्थापन करायचंय। आजचा जो दिवस आहे तो पवित्र दिवस आहे। आजची जी माळ आहे ती 5वी माळ बेल आणि कुंकुवाची आहे। बेल व कुंकुवाची माळ ही देवीला वाहतात व जी माता आहे ती देवी स्कंद माता। या स्कंद मातेविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे। साक्षात स्कंद माता ही कार्तिकेयाची माता आहे। बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ झालेली ही माता आहे। तिचे जे रूप आहे, शौर्य आहे, ते करुणतेचे प्रतीक आहे आणि शौर्याचे द्योतक असल्यामुळं ही देवी साक्षात करुणतेची मूर्ती आहे। बोलिए जगदंबा मात की जय। आदिशक्ति मात की जय। सर्व देवतांची स्वरूपे पाहिली मग राजन अजून कोणती देवी आहे त्या देवीची तुम्हाला यथासांग पूजा करावीसी वाटते। व्यासजी महाराज सांगतायत आणि श्रोता वर्ग श्रवण करत आहे। काय म्हणतात ते ऐका। ज्या देवीची आम्हाला भक्ती करायची आहे त्या देवीचं स्वरूप आणि वर्णन राजन आम्हाला माहिती झालेलं आहे, पण अजून कोणती देवी आहे अशी की त्या देवीचं स्वरूप आम्हाला माहिती नाही। ती करुण आहे, करुणारूपेण संस्थिता। करुणा आहे अशा देवीची जी काही स्मरणयुक्ती आहे ती आम्हाला श्रवण करायची आहे राजन। आणि पुढे या कथेची सुरुवात झाली ती आहे म्हणजे आमची माता एकवीरा देवी। विदर्भातील अमरावती या शहरामध्ये या देवीचे प्राचीन असे मंदिर आहे। मूर्तीचे स्वरूप तांदळाप्रमाणे आहे। मंदिराभोवती उंच अशा प्रकारचं एक तट आहे आणि पूर्व भागी असलेल्या दरवाजाला एक सुंदर अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे, तो म्हणजे अंबा दरवाजा। सभा मंडपाच्या बाजूला राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता, आई जगदंबा व शिव पार्वती या देवतांच्या सुंदर सुंदर अशा प्रकारच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत। सभा मंडपाचे खांब जे आहेत ते सुंदर अशा प्रकारचे लाकडाचे आहेत।
कारण आपण पाहतो लाकडाचं जे मंदिर आहे ते एक सुशोभित अशा प्रकारचं दिसत असतं. आपण दगडाची मंदिरं पाहिली, मूर्ती पाहिली, पण एक आगळं वेगळं मंदिर आहे या एकविरा देवीची. जो कोणी श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्ती करतो त्याला अनेक प्रकारची फलश्रुती या ठिकाणी प्राप्त होते. अमरावतीतील जी एकविरा देवी आहे व कार्ल्यातील जी देवी आहे या दोन्हींचं स्वरूप हे एकच आहे. याच्यानंतर आपण राजा सत्वशील, धैर्यशील हरिश्चंद्रांची कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राजा हरिश्चंद्र, राणी तारामती आणि पुत्र रोहिदास. काय आहे यांच्या दुःखांची व्यथा. एक दिवस राजा शयेवरती पहुडलेले असताना निद्रा लागलेली आहे आणि झोपेमध्येच माझ्या राजाला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये राजा हरिश्चंद्रांनी आपल्याजवळ जे काही होतं ते दान केलं, दुसऱ्याला प्रदान केलं. ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना राजा हरिश्चंद्र स्वतःच्या श्रीमंतीचं जे काही आतापर्यंत आयुष्यामध्ये कमावलेलं असेल तो स्वप्नामध्ये त्याग करतो आणि स्वप्नामध्ये दिलेलं दान आता ते सत्य होणार आहे. आणि मग चित्तागृत झालेले राजा साक्षात भगवान परमात्म्याच्या मूर्तीला डोळ्याच्या समोर आणतात. या राजासारखा सत्वशील राजा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला नाही. नुसता राजा सत्वशील नाही तर या राजाचे प्रधान सुद्धा सत्वशील आहेत. राजाच्या पत्नीचं नाव तारामती आहे. त्या हरिश्चंद्रांची योग्यता एवढी मोठी आहे, विलक्षण आहे. यासारखा दानशूर आणि यासारखा सत्वशील राजा आतापर्यंत त्रिभुवनात पाहिलेला नाही. वशिष्ठांनी हरिश्चंद्रांची केलेली जी स्तुती आहे ही स्तुती ऐकून विश्वामित्रजींना राग आला आणि विश्वामित्रजी वशिष्ठांचा द्वेष करायला लागले. संतापले व ते म्हणाले, वशिष्ठा, अरे तू जर त्या हरिश्चंद्रांची एवढी स्तुती करत असशील, त्यांच्या सत्वाची स्तुती करत असशील, तर आता मात्र मी थांबणार नाही. मी निश्चित त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्रांना सत्वापासून ढळवणार आणि त्याचं जे मनोबल आहे ते मनोबल मी वाढवू देणार नाही. मी आजपर्यंत अनेक तप केली आहेत आणि त्याचे पुण्य आज हरिश्चंद्रांना मी त्या ठिकाणी अर्पण करतोय. विश्वामित्रजी इंद्र सभेमध्ये प्रतिज्ञा करून त्या ठिकाणी पुढे जातात व जवळ जवळ असलेल्या अयोध्येजवळ जाऊन पोहोचतात. सिद्धी क्रम करतात आणि पुण्याचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारतात. तेथे त्यांना एक अग्निकुंड दिसलं आणि स्वतः मेंढ्यावर बसून आणि स्वतःच्या शरीरातून रक्त काढून त्यात तांदूळ भिजवून ते आहुती देतात. कारण त्यांना राजा हरिश्चंद्रांचा निपात करायचा आहे. विश्वामित्रजींची ही महाभयंकर तपश्चर्या आता खरी होणार. आणि हे पाहून भवानी माता
साक्षात प्रगट झाली. बोलिए जगदंबा मात की जय, भवानी मात की जय. राजा हरिश्चंद्रांची कथा आपण श्रवण करत होतो. आणि या हरिश्चंद्राची कथा श्रवण करत असताना साक्षात भवानी माता त्या ठिकाणी प्रगट होते आणि तिने विश्वामित्रांचे छिन्न विच्छिन्न झालेले जे काही शरीर आहे ते पूर्वव्रत त्या ठिकाणी केले. आणि विश्वामित्र भवानी मातेला त्या ठिकाणी सांगायला लागले, अयोध्येमध्ये जो कोणी हरिश्चंद्र राजा राहतोय त्याची जी पत्नी तारामती आहे ती आता विकली जाणार आहेत. कारण स्वप्न पडलेलं जे आहे ते निश्चित आता खरं होणार आहे. काही काही वेळेस स्वप्न हे खोटं होत असतं, पण राजा हरिश्चंद्रांनी जे स्वप्न पाहिलं ते निश्चित खरं आहे. प्रजाजनांचं संकट निवारण करणारा राजा आज स्वतः दुःखामध्ये अडकलेला आहे. आणि मग विश्वामित्रजींनी मनामध्ये त्या ठिकाणी अट केलेला आहे, काही झालं तरी आता राजाला मात्र पुढे जाऊ द्यायचं नाही. राजा शिकार करण्यासाठी गेलेला आहे आणि तहान लागलेली आहे. व्याकुळ झालेला राजा इकडे तिकडे पाणी शोधतो आहे. एवढ्यात मायावी विश्वामित्र त्या ठिकाणी आले आणि हात पुढे करून दान मागितलं. राजन, तुम्ही स्वप्नामध्ये आतापर्यंत कमावलेल्या जे काही सुवर्ण मुद्रा आहेत त्या दान केलेल्या आहेत. तुम्ही सत्वशील राजे आहेत, तुम्ही धर्मशील राजे आहेत ना. अशी जर तुमची कीर्ती सगळीकडे पसरली असेल तर तुम्ही ते दान केलंच पाहिजे आणि आत्ताचे आत्ताच ते दान मला पाहिजे. पण राजा हरिश्चंद्रांनी सांगितलं, हो ठीक आहे, मान्य आहे, पण थोडासा वेळ तरी मला द्या तुम्ही. नाही सांगितलं, ते मला आत्ताच पाहिजे. मग तुम्ही या ठिकाणी माझ्या बरोबर अयोध्येला आलं पाहिजे. ठीक आहे, तेही मान्य केलं आणि आले महाराज. पण आल्याच्या नंतर विश्वामित्रजी मोठे पराक्रमी आहेत. त्यांनी हरिश्चंद्र राजाचं सत्वहरण केलं. हजारो प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि इतके प्रयत्न करून सुद्धा हरिश्चंद्रांचं व्रत वैकल्य काही जात नाही. आता काय केलं पाहिजे? कारण तपाचं सामर्थ्य आहे. सर्व देवतांचा विश्वास विश्वामित्रावर चालत असे आणि आज्ञा होताच हरिश्चंद्र राजाचा जो मार्ग आहे तो मार्ग विस्तवाप्रमाणे व्हायला लागला. अग्नीचा दाह सुरू झाला आणि राजा हरिश्चंद्र, पत्नी तारामती हे मार्गस्थ झाले असताना जो पुत्र आहे रोहिदास तोही बरोबर आहे. अनेक संकट यायला लागली आणि त्या संकटांना तोंड द्यायला लागले, पुढे जायला लागले. इतक्यात विश्वामित्राने जंगलामध्ये प्रत्येक झाडांना आग लावली आणि आता तर पुढे मार्गस्थ कसं व्हायचं? राजा आपल्या पत्नीला शोधायला लागला आणि या आगेमध्ये तारामती ही बाजूला गेली, रोहिदास बाजूला गेला आणि हरिश्चंद्र राजन सुद्धा बाजूला झाले. चुकामुक झाली, सगळीकडे शोधायला लागले. कोण कुठं असेल सापडत नाही, भरवसा लागत नाही. तारामती केविलवाणीने म्हणते, अहो महाराज, या जंगलामध्ये कोणी एक दिव्य पुरुष तुम्हाला दिसलेला आहे का? विश्वामित्रजींनी सांगितलं, हो, ते निपचित पडलेले
दोन जे पुरुष तुमच्या समोर दिसतात ना तेच आहेत, आणि ते निश्चित तुमचे पतिराज असतील, पण ते तर मरण पावलेले आहेत. माझे पतिराज मरण पावले. तारामती शोकाकुल झाली. इतकं दुःख झालं तिला की ते दुःख ती शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करू शकत नाही. तारामती व्याकुळ झाली आणि विश्वामित्रजींच्या समोर हात जोडून उभी राहिली. महाराज, काही करा, पण या दोघांना सोडून मी आता जाऊ शकत नाही हो. विश्वामित्रजींनी सांगितलं, तुला आलंच पाहिजे माझ्या बरोबर. नाही नाही, काही झालं तरी मी येणार नाही. रात्र झाली, अंधाऱ्या रात्री तारामती त्या प्रेताजवळ पडून राहिली. तिला असं वाटत होतं की ही दोन्ही प्रेत माझ्या पतीचं आणि माझ्या मुलाचं आहे. शोकाकुल झालेली तारामती रात्रभर त्या प्रेताला राखण करत बसलेली आहे, पाहत बसलेली आहे. आणि तिची अशी अवस्था पाहून विश्वामित्रजी हसत होते. विश्वामित्रजी निघून गेले आणि विश्वामित्रजी निघून गेल्याच्या नंतर तारामती त्या ठिकाणी विचार करते की आपण काही झालं तर यांना अग्नी दिलाच पाहिजे. पण अग्नी देणार इतक्यातच राजा हरिश्चंद्रांचा आवाज येतोय. कोणीतरी पाठीमागून आवाज देतोय. म्हणून तारामती पाहते तर काय, जिवंत असलेले हरिश्चंद्र राजा समोर येऊन उभे राहिले. तारामती त्या ठिकाणी विचार करते की आपण काही झालं तर यांना अग्नी दिलाच पाहिजे. पण अग्नी देणार इतक्यातच राजा हरिश्चंद्रांचा आवाज येतोय. कोणीतरी पाठीमागून आवाज देतोय. म्हणून तारामती पाहते तर काय, जिवंत असलेले हरिश्चंद्र राजा समोर येऊन उभे राहिले. आणि मग हे पाहिल्याच्या नंतर तारामतीच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि सगळी हकीकत हरिश्चंद्र राजांनी तारामतीला सांगितली. जंगलामध्ये खूप मोठा महाभयंकर जी आग लागली होती, त्या आगीमध्ये आपली चुकामुक झाली आणि तू मला शोधत बसलीस, मी तुला शोधत बसलो. आपला जो पुत्र आहे तो सुद्धा बाजूला गेला, त्याच्यामुळे अशी अवस्था आपली झाली. आता आपण एकमेकाला सोडून राहायचं नाही. पण इतक्यात त्या ठिकाणी विश्वामित्र तेथे आले आणि राजाला सांगले, राजा, अरे जो काही विचार तू या ठिकाणी मांडलेला आहेस की स्वप्नामध्ये तू सुवर्ण मुद्रा दान देणार आहेस आणि ती तुला द्याव्याच लागतील, पण सुवर्ण मुद्रा आणि माझं वैभव देऊन सुद्धा हे परिपूर्ण होणार नाही हो. मग त्याच्यासाठी तुम्हाला विक्रीला जावं लागेल. राजा हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास हे विक्री करिता बाजारामध्ये उभे राहिले. हे दृश्य पाहून सर्वजण त्या ठिकाणी भयभीत झाले. कोणी बोलायला सुद्धा तयार नव्हतं. कुणाचा विश्वास बसत नव्हता की 3 माणसं बाजारामध्ये विकत आहेत आणि ती कोण आता खरेदी करणार. सर्व लोक जमले. तारामतीचं रूप पाहून एका गणिकेला तिची दया आली, एका वेश्येला तिची दया आली आणि ती गणिका जी आहे ती तारामतीला विकत घेण्याचा प्रयत्न करते. पण तारामती हात जोडते राजाच्या समोर, हो आतापर्यंत मी तुमच्या समोर काही मागितलं नाही हो, पण मला तुम्ही या वेश्येला विकू नका हो. तारामती, अगं ठीक आहे, ही वाईट कृत्य करते, ठीक आहे, पण आता पर्याय तर नाही ग आपल्याजवळ. काही केलं तर हे कृत्य मला करावंच लागेल. आणि मग तारामती त्या ठिकाणी विकली जाते. पण तारामती त्या गणिकेच्या समोर हात पसरते. तुम्ही मला घेऊन चाललात ना ओढत खेचत, तर माझा पुत्र सुद्धा माझ्या बरोबर आला तर चालेल का? काही हरकत नाही. रोहिदास, तारामती हे दोघे जण मार्गस्थ
झाले आणि इकडे हरिश्चंद्रांना सुद्धा गिराईक आलेला आहे. हरिश्चंद्रांना सुद्धा त्या ठिकाणी डोंबाच्या घरी पाणी भरण्याचं काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ते काम ते त्या ठिकाणी प्रेमाने करायला लागले. आणि एक दिवस तारामती एवढी वैभवशाली असताना स्वयंपाकघरामध्ये काम करायला लागली. सगळ्यांना काम मिळाली. रोहिदासाला सुद्धा काम मिळालं आणि ते काम करत असताना रोहिदासाला कधी कंटाळा येत नव्हता. रोहिदास निस्वार्थपणाने ते काम करत होते. काम करत 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 एक दिवस सर्पदंश झाला. रोहिदास जमिनीवरती कोसळले. मृत पडलेलं शरीर आणि जवळ आई नाही, वडील नाही. ज्या मातेनं जन्माला घातलं ती माता सुद्धा दूर आहे. वडील नाहीत. रोहिदास शोकाकुल अवस्थेमध्ये आपल्या प्राणाचा त्या ठिकाणी त्याग करतो. अंधाऱ्या रात्री ते प्रेत तारा राणीला वीज चमकल्याबरोबर दिसतंय. काय अवस्था असेल त्या मातेची मला सांगा. एवढं वैभव भोगणारी माता आज तिशी अशी अवस्था. स्वतःच्या मुलाचं प्रेत समोर दिसतंय. धो धो पाऊस येत आहे. अंगावरती वस्त्र असलेले चिन्ह विचिन्न झालेले आहेत. स्वतःच्या मुलाचं प्रेत पाहते, टाहो फोडून रडते. पण आता पुढचा विचार काय करायचा. प्रेताला तर अग्नी दिलाच पाहिजे, कारण प्रेत तसं ठेवायला तर चालणार नाही. आणि तिथंच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हरिश्चंद्राची भेट होणार आहे. डोंबा घरी पाणी वाहत असताना लाकडं विकण्याचं काम राजा हरिश्चंद्र करायचे आणि तारामती व्याकुळतेने रात्री त्या हरिश्चंद्र राजाला न पाहता कोणीतरी व्यक्ती समजून विनंती करते, अहो महाशय, मी फार व्याकुळ आहे हो, फार कष्टी आहे, फार दुःखी आहे, माझ्या दुःखाचं निरसन करावं. माझा मुलगा मरण पावलेला आहे हो आणि त्याला आता अग्नी द्यायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत हो, माझ्याकडे पैसे नाहीत. काही करा पण माझ्या दुःखाचं निरसन करा. मग राजा हरिश्चंद्रांना ओळख पटत नाही. नाही काही झालं तरी पैसे पाहिजेत आणि पैसे घेतल्याशिवाय मात्र लाकडं मिळणार नाहीत असं कोण म्हणतंय. हरिश्चंद्र राजा. पण तितक्यात वीज कडाडते आणि वीज कडकल्याबरोबर व्याकुळ झालेली तारामती आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहते आणि टाहो फोडून आक्रोश करते. अहो, तुम्हाला कळालं नाही, मी तुमची तारा आहे आणि हा आपला रोहिदास आहे. काय अवस्था झाली. दोघे जण एकमेकांना आलिंगन घालतात. या हरिश्चंद्र राजाच्या कथेवरून एकच या ठिकाणी आपल्याला निश्चित जाणता येतं की सत्वशील राजा आहे, धर्मशील राजा आहे, पण याच्या जीवनामध्ये सुद्धा किती संकट आली आणि संकट आल्याच्या नंतर याने देवी मातेची प्रार्थना केली. साक्षात देवी मातेनं ज्यांचं दुःख दूर केलं. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये जर भवानी मातेची याचना केली, प्रार्थना केली, तर आपल्यावरती असलेलं जे काही दुःख आहे ते दुःखाचं निवारण होईल. अनंत पट्टीचं दुःख आपण ईश्वराच्या समोर मांडूया आणि ते निश्चित या ठिकाणी परिपूर्ण करतील. सावध होऊनी जीवन ईश्वरी तत्वावर जागृत करा. मातेला शरण जा. ती माता आपल्या भक्ताचं दुःख दूर करते, निवारण करते. आजच्या या कथेच्या प्रारंभापासून
समाप्तीपर्यंत त्या देवीच्या स्वरूपाचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि या स्वरूपाचं वर्णन करत असताना अनंत रूपे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जो कोणी भक्त अवतारातून काहीतरी प्राप्त करून घेत असतो त्याला निश्चित भक्तीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतं। देवी भगवती मा असेल, देवी महालक्ष्मी असेल, ती आपल्या भक्तावर प्रसन्न होते आणि प्रसन्न होऊन त्याचं फल प्रदान करते। म्हणून राजा हरिश्चंद्रांच्या जीवनामध्ये विश्वामित्रजींनी जेवढं मोठं संकट टाकलं त्या संकटांना तोंड देत 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 शेवटी राजाला फलश्रुती प्राप्त झाली। आणि ही फलश्रुती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाली असती का? झाली नसते। कारण एवढा वैभवशाली राजा असताना त्यांनी इतकं जर दुःख सहन केलं असेल तर आपल्याला किती दुःख सहन करावं लागेल। म्हणून बस दुख में सुमिरन करे, सुख में न करे कोई, जो सुख में सुमिरन करे दुख काई को होई। बस ईश्वरा दुःख दे, पण असं दुःख देऊ नको की एकदा तू आमच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तो क्षणार्धामध्ये खाली घेतला, असं चालणार नाही। जन्मोजन्मीचं पुण्याचा संचय असेल तरच कुठलीही भक्ती फलश्रुत होते। अनंत पटीचं सुख आम्हाला पाहिजे, एकदा दिलंच म्हणून चालणार नाही। कारण त्या ईश्वरी तत्वाकडे आम्ही इच्छा व्यक्त करतो। बस आज मला या गोष्टीची आवश्यकता आहे परमेश्वरा, आणि ही गोष्ट मला पाहिजे आहे। मागणी केली, पण काही वेळेस कोणाकडे मागायची? त्या ईश्वराकडे मागा, त्या भगवंताकडे मागा, त्या आदिशक्तीकडे मागा, त्या भवानी मातेकडे मागा, ती परिपूर्ण करेल। पण प्रपंचातल्या विकृतीकडे जर मागताल तर शेवटी तुम्हाला दुःखच प्राप्त होईल, दुःखच प्राप्त होईल, दुःखच प्राप्त होईल। दुःखात अजते जतुम सुखम सर्वाय रुच्यते। इथे आलेल्या जीवाला दुःख का नको आहे? सुखच का पाहिजे? कारण सुखरूपाईसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा। ईश्वराशिवाय या जगतामध्ये तुम्हाला कोणी सुखी सापडणार नाही। कारण आपण सर्व हे मायेच्या आहारी गेलेलो आहोत। मायेने आपल्या शरीरामध्ये शिरकाव केलेला असल्यामुळं आपल्याला त्या देवीची भेट होत नाही किंवा त्या देवतेचं स्वरूप माहिती होत नाही, मायेने शिरकाव केल्यामुळे। आणि ज्या दिवशी तुम्ही या ममत्वातून बाहेर याल त्याच दिवशी तुमच्या आणि प्रभूशी भेट होईल। कुंती माता ईश्वराकडे मागते, पण काय? दुःख, दुःख। भगवंता तुम्ही सृष्टीची निर्मिती केलात ही माहिती आहे, उत्पत्ती स्थिती सगळं काही तुमच्याकडे आहे, पण आज मला द्या। काय पाहिजे कुंती? माग म्हटल्याबरोबर कुंती माता सांगते मला दुःख द्या। कशासाठी दुःख मागते? सगळं आतापर्यंत किती दुःख भोगलेलं आहेस, आता तरी कुठे सुखाचे 4 दिवस आलेत आणि तू दुःखाची अपेक्षा व्यक्त करतेस? कुंती माता सांगते जर तू मला दुःख दिलीस ना भगवंता तरच मला सुखाची अपेक्षा वाढेल। दुःखाच्या सागरात लोट गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता। मग कुंती माता सुद्धा इथे ईश्वराकडे दुःखच मागते। माता असताना दुःख,
कुंती सांगते, दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही महाशय. दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कोणत्याही व्यक्तीला कळत नाही आणि म्हणून जीवनामध्ये दुःख पाहिजे. मग या देवी मातेनं दुःख सहन नाही केलं का? हो, या देवी मातेनं सुद्धा दुःख सहन केलं, कारण या महापराक्रमी दैत्यांनी फार त्रास दिला, फार त्रास. आणि याचं निर्दाळन माझ्या देवी मातेनं केले. म्हणून आज आपण चौथ्या दिवशी सुंदर सुंदर देवीच्या स्वरूपांचं वर्णन, एकवीरा देवीची कथा आणि राजा हरिश्चंद्र सत्वशील याची कथा श्रवण केलेली आहे. पाचव्या भागामध्ये आपण पुढचे कथाभाग पाहणार आहोत व याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय.